आपले चिंचणी बारी समाज, अखिल भारतीय बारिया समाज खूपच आभारी आहोत, कारण की या जगात वेळच खूप मौल्यवान आहे आणि आपण तो दिला तर आपले दोन शब्द आपण इकडे मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो, मी काय इकडे कोणाला डिस्टर्ब करणार नाही, कारण सगळे क्रिकेटच्या मूडमध्ये आहेत. फक्त एकच सांगेन, जसं अखिल भारतीय बारिया समाज संघ आहे तसाच अखिल भारतीय मांगेला समाज संघ आहे, त्याचा मी अध्यक्ष आहे. आणि एक विसरू नका की बारी काय आणि मांगेला काय, आपण एक आहोत. थँक्यू. नक्कीच एक हे तो सेफ है. नक्कीच धन्यवाद, आपण आलात. आपण स्थानापन्न व्हायचं, आपला सत्कार आणि सन्मान करण्यात येणार आहे, तर आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. जाऊया गो टू स्टुडिओ अजितजी पाटील साहेबांकडे. वळूया आपण मॅच कडे. थोडासा गेन वाढवायचा आहे. डीजे मास्टर थोडासा आवाज खोला माईकचा. थोडासा आवाज. दीपेन, ओ वेरी फर्स्ट बॉल, पिनल गेंदबाजी के लिए. मंगेश हो, चौकार की षटकार? चौकार. थँक्यू. 5 धावांत खेळतोय आणि पहिल्याच षटकात बिनबाद 9 अशी दमदार अशी सुरुवात दांडी विमल संघाची. प्रथम फलंदाजी करताना या घोलवड संघाविरुद्ध. पुन्हा एकदा आता पुढचा चेंडू. हा मात्र थोडासा पूल करण्याचा प्रयत्न, पण तो काय बॅटवर घेता आला नाहीये आणि त्या दरम्यान शॉर्ट मिडॉनला चेंडू गेला होता, पण धाव काय इथे मिळत नाहीये. हा निर्धाव चेंडू जातोय, कारण आपण माहिती आहे की 30 यार्डच्या सर्कलमध्ये सगळे क्षेत्ररक्षक आणि दोनच क्षेत्ररक्षक जे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या दिशेने आहेत, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न इथे पूजनकडनं दिसतोय, पण तसा प्रयत्न हाणून पाडलेला आहे. आणि हा मात्र चेंडू बॅटची कड घेऊन जातोय, तो पॉईंटच्या दिशेने. 1 धाव इथे मिळते आणि पहिलं षटक संपुष्टात येते ते पिनल यांचं. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना दांडी विमल संघ घोलवड संघाविरुद्ध बिनबाद 10. अप्रतिम असं इथे आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळतंय आणि प्रायोजकही आपल्याला चांगले चांगले लाभलेले आहेत. आपल्याला माहितीच आहे, एक जो आपला समाज आहे, जो बारिया समाज आहे, तो मुंबईपासनं झाई ह्या पूर्ण पट्ट्यात आहे आणि त्यांना एकत्रित आणण्याचं काम हे अखिल भारतीय बारिया मुंबई ते दमन पूर्ण हा समाज विखुरलेला आहे. आणि नक्कीच आपण म्हणतो की कला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून एकत्र येण्याचं काम केलं जातं आणि त्याचं खरोखरच सर्व श्रेय जाते ते अखिल भारतीय बारिया समाजांना. आणि यावेळेचं नियोजन जे चिंचणी बारी समाजाने केलेलं आहे तेही वाखण्याजोगं असं आपल्याला बघायला मिळतं आहे. या चिंचणीच्या आपल्या क्रिकेटच्या डहाणू तालुक्याच्या पालघर जिल्ह्याच्या या पंढरीत पुन्हा एकदा आता दुसरं षटक मार्गस्थ होतंय आणि हा पहिला चेंडू उजव्या हातीच्या भरपूरच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा वाईट असा इशारा, थोडंसं लेंथ आणि लाईन टाकण्यात थोडीशी चूक झालेली आहे. अजित भाऊ, इस नेक्स्ट मैच श्री चाचर माता प्रसन्न चिंचनी ये विपक्ष केवलेश्वर तड़ियाले, दोनों टीम के कप्तान टॉस के लिए तैयार रहना. एक बहुत ही बढ़िया शॉट, कलाई कोई सारे मोड़ दिया था, गेंद जाएगी बैकवर्ड टच के एक लॉन्ग लेग से सीमा रेखा के बाहर. ये आता हुआ 4 रन, 4 से स्कोर आगे बढ़ेगा 15. धन्यवाद डीजे. थैंक यू कुशान. इस पिच अगली गेंद बहुत ही बढ़िया, बैक टू द बॉलर, डॉट बॉल. 4 रन के बाद में आई है बिंदी गेंद. हमारे चिराग फोटोग्राफर, वेडिंग इवेंट हो, लाइव इवेंट हो, पूरी तरह से कैच करने का जो तजुर्बा उनके पास है. और आज इस खूबसूरत प्रतियोगिता के क्रीडा महोत्सव की कुछ गोल्डन मेमोरीज अपने कैमरे में कैद कर रहे हमारे चिराग. इस बार हवा में गेंद जरूर है, सिंगल जरूर मिलेगी और एक रन के सारे स्कोर में इजाफा. 16 रन ऑन स्कोर कार्ड.
सत्यम यहाँ पर आ चुके हैं। सत्यम वेलकम। आज इस बीच रन से स्कोर कार्ड पर 16 कुशान चौथी गेंद लेके जय जलाराम गोलवट बी के एक बेहतरीन ऑलराउंडर है। बड़ी जिम्मेदारी उनके कंधों के ऊपर रहती है और जब भी आपके कंधे जिम्मेदारी उठाने के लिए तैयार हो तो आपके कदम खुद ब खुद संघर्ष की राह चलते हुए देखे हैं। अच्छी गेंद थी, लॉन्ग ऑन में प्रोटेक्शन है, गेंद जरूर फील्ड करेंगे वहां पर ब्रिजेश। 17 रन ऑन स्कोर कार्ड, सेकंड ओवर इन प्रोग्रेस। इसके बाद की मैच होगी केवलेश्वर तड़ियाले ए बनाम श्री चाचर माता प्रसन्न चिंचनी ए। वो टीम कैप्टन इस ऑफिशियल कॉल अप को टॉस के लिए इनिंग ब्रेक में करेंगे। टॉस, अच्छी गेंद, डॉट बॉल, स्कोर स्टे ऑन 17 16। आखिरी गेंद, तो स्कोरर की थोड़ी सी मिसिंग वाइड बॉल जरूर है। 17 थे, अब 18 हो चुका है स्कोर। 18 रन ऑन स्कोर कार्ड। इस बीच अगली गेंद, इस बार बेंड विकेट, आउट। थैंक यू। दौड़ की हुई समाप्ति और स्कोर कार्ड के ऊपर है 18। इस बीच छवि चर्चाएं होती है नवापुर की बेहतरीन प्रतियोगिता की, क्रीडा महोत्सव की। उस महोत्सव में एक मिठास भरी आवाज से तमाम दर्शकों को दिल जीतने वाले एक हमारे अजीज दोस्त मिस्टर अक्षय बारी इस मैच का आनंद ले रहे। अक्षय, आपका हार्दिक स्वागत है इस क्रीडा महोत्सव में। बहुत ही मिठास भरी आवाज से मंत्र मुक्त करते तमाम दर्शकों को, वो भी इस मैच का आनंद लेते हुए। फिलहाल चलेंगे मैच की तरफ। इस बीच हमारे मंच पर उपाध्यक्ष सम्माननीय रमाकांत जी बारी साहब का भी शुभ आगमन हो चुका है। वेलकम सर जी, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। आदरणीय रमाकांत जी बारी साहब मैच का आनंद लेते हुए हमारे मुख्य मंच पर। त्या दरम्यान आता पुन्हा आपलं वैयक्तिक असं दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो तो पिनल। संघाच्या धावा झाल्या 1 गडी बाद 18। पुढचा चेंडू आणि हा फुलटॉस चेंडू डोकलाला आणि मिडॉनच्या दिशेने झेल बाद होतोय। चांगला फुलटॉस चेंडू होता परंतु त्याला जास्त असा जोरकस फटका मारता आला नाहीये। तो सौरभ आणि जे दोन्ही झेल घेतलेले आहेत ते रोमिल वापरते। रोमिल अप्रतिम असा झेल घेतलेला आहे रोमिल यांनी तो मिडॉनच्या दिशेने। जब चर्चाएं करते हैं घोलवट टीम की, जय जलाराम घोलवट बी की सर, एकमात्र एक्सपीरियंस खिलाड़ी है वो है विनय और सभी यंगस्टर नजर आ रहे हैं इस टीम में। और लेकिन क्या टीम बनाई है, जबरदस्त टीम बनाई है घोलवट, जय जलाराम घोलवट बी। बरोबर, कारण आपल्या समाजासाठी आपण खेळतोय म्हणजे एक चांगली टीमच घेऊन, कारण समाजात सगळ्यांची नावं असतात परंतु ह्या ज्या मोठ्या स्पर्धेत जेव्हा एखादा खेळाडू चमकतो, एखादा प्रेक्षक समजतो तेव्हाच त्याचं नाव पुढे समाजात येतं आणि तो समाजाचं नाव पुढे पुढे घेत जातं। कारण आपल्याला माहितीच आहे का आता MCA मात्र चांगले चांगले असे ऑपॉर्च्युनिटी आपल्याला इथे बघायला मिळत आहेत। जे लेदरबरोबर क्रिकेट खेळतात त्यांच्याकरता चांगल्या ऑपॉर्च्युनिटी MCA तर्फे इथे राबवण्यात येतात, त्या पूर्ण आपल्या पट्ट्यात। तर त्याचा फायदा घेण्याकरता अशा स्पर्धा खेळणं अत्यंत गरजेचं असतं। अजित भाऊ, इस बीच स्कोर की तरफ जरूर नजर घुमाई जाए। 18 लॉस ऑफ 2 विकेट। गेंदबाजी के लिए पिनल और नए बल्लेबाज आए हैं हिरेन। हिरेन अब नए बल्लेबाज स्ट्राइक पर, तो गेंदबाजी के लिए पिनल अच्छी गेंदबाजी करे, राइट मोड़ दो विकेट।
इस बार बैक टू द बॉलर, ट्रू कशर यॉर्कर जिसे कहते हैं, बचावात्मक भूमिका में। आधुनिक क्रिकेट में इसे कैंसर गेंद भी कहा जाता है। सही समय के ऊपर इलाज ना हो, लाइलाज बन जाती है गेंद। तो अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी कर रहे पिनल, और दिल जीतने वाली गेंदबाजी। इस बार स्विच हिट और प्लम में पकड़े गए हैं, एक और बड़ी विकेट। अब चिंता के तौर से काले बादल मंडरा रहे हैं दांडी विमल 11 की तरफ, लेकिन कहते हैं ना कि गमों की रात आई है तो खुशियों की सुबह भी होगी। माना रूठी बैठी है किस्मत, पर एक दिन सुलभ भी होगी। तो प्रयास करना चाहिए कि अच्छे दिन जरूर आएंगे। कोशिश शिद्दत के साथ में अगर खेलोगे, आज घना अंधेरा जरूर है लेकिन जीत की चमक भी होगी, आवश्यकता है। आपने देखा पिछले मैच में सिर्फ 5 रन की जरूरत थी तो भी डिफेंड किया। हिम्मत नहीं हारना चाहिए, लास्ट गेंद तक जूझना चाहिए अपने मैच के लिए। सन्माननीय जितेंद्रजी बारी साहेब कलोली यांचं शुभाग म्हणून होते। वेलकम जितेंद्रजी बारी साहेब, कलोली गावाला बिलॉंग करणारा एक अनमोल रत्न। वेलकम जितेंद्र बारी साहेब, आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून करतोय आम्ही हार्दिक स्वागत। न्यू मैन राहुल आए हैं। एक बड़ा मुकाबला, कहते दिल जीतने का मकसद रखो दोस्तों, और यही कोशिश होनी चाहिए राहुल की। इसमें चगली गेंद, इस बार बहुत ही बढ़िया गेंद को बिहाइंड द विकेट खेलना चाहते थे, गेंद जाती हुई लॉन्ग लेग रीजन में सिंगल का इजाफा। 1 से स्कोर आगे बढ़ेगा 19। सन्माननीय जितेंद्रजी बारी साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय, ज्यांच्या माध्यमातून 75 kg तांदूळ नक्कीच आम्हाला प्रोव्हाइड झालेल्या सौजन्य झाले। थँक्यू। एक दानशूर दाते जितेंद्र बारी साहेब, आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत। एक मायेचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान होतोय। वेलकम सर। आणि नक्कीच गोड आठवण आपण बघताय, जयभाई बारिया साहेबांच्या माध्यमातून जे इम्पॉर्टंट फेन आम्हाला दिलाय तोही त्यांना देण्यात येतोय। एक गोड आठवण। इट्स अ वाइड बॉल कॉल। स्कोर कार्ड पर 20। जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे, जेवण सुरू झालेलं आहे। इट्स OUT आउट। खाने का प्रबंध शुरू हो चुका है भोजनशाला में, और अन्नदान जो किया गया है आदरणीय मोरेश्वर बारी साहब, M बारिया सर और ईश्वर भाई बारिया उमरगांव, इनके माध्यम से जो आज का अन्नदान है, इसलिए थैंक यू ईश्वर जी बारिया साहब और M बारिया सर। आखिरी गेंद, चैनीश सर्वांना विनंती असेल की जेवणाचा जे काउंटर आहे, जेवण आपण जो आता स्टार्ट करतोय 3 वाजेपर्यंत नक्कीच सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे। सर्वांना कळकळीची विनंती असेल। सन्माननीय प्रफुल्लजी कृष्णकांत बारी साहेब आपल्या मंचावर आलेले, त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतोय। प्रफुल्लजी कृष्णकांत बारी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे आणि आपला स्वागत आणि सत्कार करतील करणजी बारी साहेब। करणजी बारी साहेब, आपण सत्कार आणि स्वागत करायचं आहे। त्या दरम्यान पैथ्रम खेळी करताना दांडी कैमरामैन अनुराग इस खूबसूरत यादें अपने कैमरा में कैद करते हुए करणजी बारी साहब के शुभ हाथों से प्रफुल्ल सर का शुभ सम्मान।
प्रफुल्लजी कृष्णकांत बारी साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य क्रीडा महोत्सवाला मिळाले. थँक्यू प्रफुल्लजी कृष्णकांत बारी साहेब. स्कोर इस समय 21 है. क्या लग रहा है सर, कितने रन तक पहुंचेगी यहाँ पर विमेल 11 दांडी टीम? 40 रन तो करना चाहिए. क्या रीड किया इस समय, पूरा ग्राउंड डांसिंग ग्राउंड विकेट आए थे लेकिन गेंद को आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग की है. ये जुगल की गेंदबाजी की मेथड है. अच्छी गेंदबाजी जुगल. इस बीच अगली गेंद रैटम और द विकेट. कदमों का इस्तेमाल डाउन द ग्राउंड, सबसे सेफ जोन, सीमा रेखा के बाहर. 4 ले इस समय बल्लेबाज जैनिश ने एंड लिफ्टिंग हिम ओवर. दैट्स अ ब्यूटीफुल ह्यूज 4. थैंक यू. स्कोर इस समय 25. जैनिश ऑन स्ट्राइक. इस बार मिड ऑफ में खिलाड़ी विनय है, गलती की है विनय ने. कैच आसान से कैच भी छोड़ी है, लाइव भी दी है, 2 रन भी मिलेंगे. 27 के ऊपर स्कोर कार्ड आगे भी बढ़ेगा. जब ऐसे मुकाबले हो हाफ सेंचुरीज को फुल में कन्वर्ट करना चाहिए, तभी मैच जीते जाते हैं. कॅचेस विन मॅचेस कहा जातात सर. हो बरोबरच आहे. कारण आपण पाहिलं की मागच्या मॅच मध्ये कॅच घेण्यात आले, त्यामुळेच धाकटे धन्नू संघाने विजय से संपादन केला. इस बार एक बार फिर लॉट करने का प्रयास. शॉट मिड ऑफ में गेंद थी, एक ही मिलेगा. 1 से 28 के ऊपर स्कोर कार्ड सरकता हुआ. और नंबर 4 चल रहा है और विमल 11 दांडी टीम यहाँ पर गेयर बदलने की कोशिश कर रहे हैं, ड्राइविंग सीट के ऊपर आने की कोशिश कर रहे हैं. जरूरी करना जरूरी है क्योंकि वो पहले बल्लेबाजी कर रहे हैं. अगली गेंद इस बार चढ़ में गेंद थी. शॉट मिड विकेट में गेंद ट्रैवल हो चुकी है, सिंगल जरूर मिलेगा. एक्सेस स्कोर आगे बढ़ेगा 29 और हो गई यहाँ पर 4 ओवर की समाप्ति. 29 रन ऑन स्कोर कार्ड. क्या लग रहा है 6 गेंदे कहां तक ले जाएंगे विमल 11 दांडी टीम अपने स्कोर कार्ड को? 40 लेना जरूरी है सर, क्योंकि आखिरी 6 गेंद में और 11 रन लेना जरूरी है. 11 से ज्यादा लेंगे तो बेहतरीन रहेगा, लेकिन 11 लेना जरूरी है. एक अच्छी फाइट इधर में हो सकती है क्योंकि आपने देखा. हेलो, ભોજનાલયની શરૂઆત કરવામાં આવી છે. ભોજનાલયની શરૂઆત કરવામાં આવી છે. આપણો યુટ્યુબનો કેમેરો છે એની પાછળ, યુટ્યુબનો કેમેરો લગાડેલો છે એની પાછળ ભોજનાલયની શરૂઆત કરવામાં આવી છે. તો આવેલા મહેમાનોને ખાસ આગ્રહની અને નમ્રની વિનંતી કરવામાં આવે કે ભોજનાલય ચાલુ થઈ ગયેલું છે તો ભોજનનો આશ્વાસ લેશો એવી આગ્રહની નમ્રની વિનંતી છે. આવેલા બધા મહેમાનોએ ભોજનની આશ્વાસ લેશો એવી આગ્રહની નમ્રની વિનંતી છે. આપણા યુટ્યુબના કેમેરાની પાછળ ભોજનાલયની શરૂઆત કરવામાં આવેલી છે, તો બધાએ ભોજનનો આશ્વાસ લેશો એવી નમ્ર વિનંતી. ધન્યવાદ. नक्कीच सर्वांनी त्या भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. एम बारिया आणि ईश्वरलाल बारिया यांच्या मार्फत ते आपल्याला देण्यात आलेलं आहे. आणि घोलवड संघाकडनं दांडी विमल संघाला आणि संघाच्या धावा झाल्या त्या 32. 4 बाद 32. मी म्हटलं होतं 40 नक्की गाठतील, तर बघूया तसा प्रयत्न जैनील आणि राहुल यांच्याकडनं होतोय का. पुढचा चेंडू आणि हा रिव्हर्सिटचा फटका मारण्यात 3 फळाचीत झाल्या, 4 मुंड्या चीत झालेल्या आहेत. जसं आपण म्हणतो की 4 मुंड्या चीत म्हणजे पूर्णपणे ते बेहाल झाले. जसा आपला रिव्हर्सचा फटका खेळण्याच्या नादात आपला रिषभ पण बाद व्हायचा, त्याच पद्धतीने हा इथे तिरफळाचीत झालेला आहे. तो
जयनेश, एक चांगली अशी खेळी केलेली आहे जयनेश यांनी. 8 धावांची आपल्या संघाला उपयुक्त असे 8 धावा केलेल्या आहेत. अजित भाऊ, आपण काय म्हणाल या विकेटच्या? अभी मैं यहाँ पर जरूर बोल सकता हूँ, जो आपने सवाल पहले मैच में पूछा था कि गेंद ऑन मिनट में खेलनी चाहिए. अगर आप सोच के शॉट सिलेक्शन खेलोगे तो यही हश्र होगा. गेंद जहां आएगी वहां पर खेलना चाहिए. सोच के रखा था कि स्विच हिट करेंगे और यहाँ पर क्लिंग बोल्ड होकर यानी कि हिट विकेट के जरिए आउट हो चुके. 4 गेंदें महत्वपूर्ण है. यहाँ से विमल 11 दांडी टीम को चाहिए कि ज्यादा से ज्यादा रन. नहीं, जरूरी है 40 रन से आगे तो जरूरी ही है. उसके उस 40 रन को चेस करने की जो अपन देखा पिछले मैच में. और टॉस के लिए आना है श्री चाचर माता प्रसन्न चिंचनी ए और केवलेश्वर तड़ियाले ए, दोनों कैप्टन. टॉस के लिए आपको आना है. जे दांडी विमल संघाचे पहिला गडी 18 धावांवर, दुसरा गडी 18 धावांवर, तिसरा गडी 18 धावांवर, चौथा गडी 20 आणि आता 5वा गडी बाद होते तो 32 धावांवर. आणि उर्वरित आता 4 चेंडू जे आहेत रमीलचे. बघूया आता जो फलंदाज आहे तो वैदिक, बघूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. न्यूमैन वैदिक ए शॉट गेंद थी और यहाँ पर देखो क्या क्रिकेट, थोड़ा सा प्रेशर है. कहते ना प्रेशर को हैंडल करना हर एक की बस की बात नहीं है. एक गेंद पहले उन्होंने बल्ला घुमा दिया. नौसाइन के बल्लेबाज चाहते थे कि उनको स्ट्राइक मिले, वहां पर उन्होंने स्ट्राइक छोड़ दी और विकेट नंबर 6 इस समय. बैक टू द पवेलियन जा रहा है न्यू बैट्समैन श्रेय. नए बल्लेबाज आ रहे श्रेय. आखिरी 3 गेंदें शेष है. कम से कम यहां से 7-8 रन. अजीत भाई, आप लगातार अंतिम दिनों तक ये अब समालोचन कर रहे हैं, कमेंट्री कर रहे हैं. आपको क्या लगता है कौन सी 2 टीम अंतिम फाइनल के लिए खेल सकती है आपके हिसाब से? अभी आप जो लेखा जोखा आपने, मेरे हिसाब से अगर बात करेंगे सुपर 8 में जो 8 टीमें आई थी वो सबसे बेस्ट टीम थी. और यहां से जो अपना बेस्ट देंगे, यानी कि जो टीम वर्क, इक्के दुक्के के सारे आप मैच नहीं जीत सकते. आपका आर्केस्ट्रेट परफॉर्मेंस जो होगा वो आपको आखिरी तक ले जाएगा. आपको कौन सी टीम फेवरेट लगती है इसे आपके हिसाब से? कमेंट्री की दृष्टि से अगर देखा जाए मेरे लिए हर एक टीम फेवरेट ही है मेरी. और मैं चाहूंगा कि वो उनका अच्छा क्रिकेट दिखाए, वही टीम जो आगे जाएगी. बराबर. इस बीच अलॉन्ग द कारपेट गेंद को खेला है. डिब्बा क्वार्टर स्क्वायर लेग में सिंगल मिला है. दूसरी की कोशिश, बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. अच्छा, लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. 34 लॉस ऑफ 6 विकेट्स. आखिरी 2 गेंदें शेष है अभी रमील की और श्रेया खेल रहे हैं अभी 2 गेंदें के लिए. देखते हैं एक हाथ चौकार नहीं तो षटकार की कदा इधर चाहत रहेगी प्रेक्षकों में. 34 2 टू गो. अब रन आ रहे हैं. आखिरी 2 गेंदें शेष. इस बार बहुत ही बढ़िया अच्छी गेंदबाजी कर रहे हैं बाद के गेंदबाज. लेग बाइज के जरिए सिंगल का इजाफा. 1 से स्कोर आगे बढ़ेगा 35. फाइटिंग स्कोर गए मैच का. लास्ट मैच में भी यही 35 ही चेस करने थे उमरगांव को. 6 में 5 नहीं हो पाएंगे. आज पूरी तरह से टेंशन में रहेगा उनका खेमा. सोच पूरी तरह से नाराज होंगे बल्लेबाजों के ऊपर. एकमात्र बल्लेबाज हिरल ने जो रन्स बनाए, काफी धीमी गति की गेंद. ये देखो आप जो बल्लेबाज के फुटवर्क को रीड किया. अब 36 टू विन. टॉस के लिए आना है चाचर माता तड़ियाले ए डीजे और केवलेश्वर तड़ियाले. डीजे जतीन जी मर्दे साहेब. थँक्यू डीजे 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 डीजे. थँक्यू. सन्माननीय जतीन जी मर्दे साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं आम्ही करतोय वेलकम. त्यांचा शुभ सन्मान. नक्कीच आज कारण हा आजच्या दिवसाचा अंतिम दिवस आहे, त्यामुळे मान्यवरांची उपस्थिती ही सगळ्या संघांसाठी आणि सगळ्या प्रेक्षकांसाठी
त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी नक्कीच येणार आहेत. थँक्यू. जतीनजी मर्दे साहेबांचं स्वागत राजेश बारी साहेबांच्या शुभ हस्ते झाले. एक स्पर्धेची आठवण म्हणून आपण बघतायत एक इम्पॉर्टंट पेन सुद्धा या स्पर्धेची आठवण म्हणून आपण देतोय. जय भुवनेश बारी साहेबांच्या माध्यमातून जे आम्हाला सौजन्य केले आणि बारी ऑफ फॅमिली. जय भुवनेश बारी सर, बारी ऑफ फॅमिली चिंचणी. टॉस साठी यायचं. तर आता आपण पाहिलं की दांडी विमल संघाने 11 संघाने 35 धावांचं खेळी करून 36 धावांची 36 धावांचं आव्हान आता जय जलाराम घोलवड ब संघासमोर ठेवलेलं आहे. तर नक्कीच एक चांगली फाईट पुन्हा आपल्याला बघायला मिळेल, ह्यात काय वादत नाही. चला टॉस साठी या. श्री चाचरमाता ए आणि तडियाळे केवळेश्वर तडियाले ए. केवळेश्वर तडियाले संघाच्या संघाने एक आलेले आहेत श्री चाचरमाता चिंचणी यांचं शुभागमन. आमचे मित्र दीपू यांचं शुभागमन झालं. वेलकम. करंजी बारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत कॉइन स्पिन. चिंचणी संघाचा कॉल. हेड इज कॉल आणि आलाय टेल. टॉस जिंकलाय केलेश्वर तळेले. काय असेल आपला निर्णय? त्याचं रिझन आणि प्लेइंग 11 मध्ये चेंजेस बघायला मिळतील का आज? प्लेइंग 11 मध्ये चेंजेस फक्त एक आहे आज. प्रीतम बारीला यायला जमलं नाही आज, तर फक्त सत्यम बारी आलाय. आणि फिल्डिंग केल्याचं रिझन म्हणजे बॉल आमचे चांगले पडत आहेत. तर 5 ओव्हरची मॅच आहे, तर 30 रनापर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. चिन्मय टॉस जिंकला असता काय घेतलं असतं आणि आता मनाच्या अगेन्स्ट बॅटिंग करायचे, काय म्हणशील? आम्ही बॅटिंगच घेणार होतो. मनासारखं झालेलं आहे. प्लेइंग 11 मध्ये चेंजेस बघायला मिळतील का? तेच 11 जण खेळतील? नाही आहे, चेंजेस आहेत 2 जण. कोण कोण आहे? हर्ष बारी आणि यश बारी. आता किती धावांचं टार्गेट सेट करायचं प्लॅनिंग असेल? 50-60 पर्यंत धावांचं टार्गेट. घरच्या मैदानावरती खेळताना थोडंसं प्रेशर आहे का? एक महत्वाची मॅच आहे. हो, गावासाठी खेळणार म्हणजे नक्की थोडंफार प्रेशर तर असणारच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. केळेश्वर तडेले वन द टॉस अँड इलेक्टेड बॉल फर्स्ट अँड चिंचणी टीम हॅज बीन इन्व्हायटेड फॉर बॅटिंग. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. धन्यवाद अजित. तर आता 36 धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना बघूया जय जलाराम घोलवड ब संघ ची सलामीची जोडी जी आहे ती आता मैदानात उतरलेली आहे. आणि मंगेश तामोरे आणि जय तामोरे अशी ही पंचांची जोडी आपल्याला या मैदानावर बघायला मिळते. राहुल सुरुवात करतोय. पहिला चेंडू आणि हा मात्र चेंडू टोलण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता. थैंक यू. यहाँ पर भोजन शुरू हो चुका है. भोजनशाला में सभी हमारे जो अतिथि यहाँ पर आए हुए हैं, हमारे दर्शक यहाँ पर जो आए हैं, उनसे हम दिल के गहराई से यही कहना चाहेंगे कि आप खाना खा लो. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. त्या दरम्यान पहिला चेंडू हा निर्धार होता. बघूया आता जे पॉवर प्लेच्या षटका आहेत त्या षटकाचा कसा उपयोग इथे करून घेता येते दोन सलामीची जोडी. त्या दरम्यान हा चेंडू इथे बॅटची कड घेऊन इथे अपील, परंतु नाही, उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी असलेला हा. बघूया इथे अपील केलेला आहे. बघूया कसं आता विचार विनिमय दोन पंचांमध्ये होतोय आणि अशा प्रकारचंच क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय ते आजच्या या अंतिम दिवशी या बारी बारी या समाजाच्या या कला क्रीडा महोत्सवात. आणि खरोखरच वाखण्याजोगे असं नियोजन आयोजन करण्यात आलेलं आहे चिंचणी शाखेतर्फे आणि त्या चिंचणीचेही एकदम आम्ही अभिवादन करतोय. त्या दरम्यान अजून निर्णय आता कळवतीलच पंच. बघूया आता. आणि हा नॉट आउट दिलेला आहे म्हणजे एक थोडंसं हायसं वाटलं असणार नक्कीच घोलवड संघाला की आपला फलंदाज अजून सुस्थितीत घरात आहे. एक प्रयत्न होता, थोडंसं दडपण आणण्याचा प्रयत्न असतो आपलं उंच पुरा अशा
शरीरयष्टीने गोलंदाजी करतायत ते राहुल. पुढचा चेंडू राहुल यांचा कुशन यांना. आता हा मात्र चेंडू बिरकावलेला आहे फाईनच्या दिशेने आणि हा उत्तुंग असा षटकार फाईनच्या दिशेने आणि 6 धावांची सुरुवात केलेली आहे. लाजवाब असा हा फटका आणि 36 धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना पहिल्याच 6 धावांनी सुरुवात केलेली आहे. 2 थोड्याशा दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न होता मागच्या चेंडूवरचा जो अपील केला होता, पण त्याला थोडासा इथे तडा दिलेली आहे या षटकारांनी श्री कुशन यांच्या. अजित भाऊ जरूर बढ़िया शॉट कुशान, अच्छे बल्लेबाज माने जाते अपनी टीम के. इस बार वाइड बॉल का कॉल एक्स्ट्रा के सहारे स्कोर में इजाफा पर स्कोर इस समय पहुंचेगा 7. छोटे कद के खिलाड़ी हैं, छोटा पैक बड़ा धमाका. जय जलराम गोलवाड बी के एक बेहतरीन बल्लेबाज है कुशान. आज उनके टीम में शामिल होने के बाद में ताकत बढ़ी है गुलवर्ड टीम की. इस बार उड़ा दिया गेंद हवा में लहराती भी और ये बड़ा विकेट. थोड़ी सी जल्दबाजी, रुक के खेलना चाहिए था. सिक्सर आया था लेकिन कहीं ना कहीं जो युवा बल्लेबाज है, यंग ब्लड है, वो यहां पर बड़ी शॉट की तलाश में गए और इस पर आउट. सन्माननीय विकेजी बारी साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम विकेजी बारी साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आम्ही विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हा. न्यूमैन पीनल गए मैच के हीरो. क्या जबरदस्त बैटिंग की थी पीनल ने और मैच को जिताया था. केळवा ए के अगेंस्ट यही वो बल्लेबाज है जो रीढ़ की हड्डी बन के बीच मैदान में खड़े थे. बघूया आता त्यांना आता आव्हानाला सामोरे जायचं आहे. ते 36 धावांचे त्यांचे पहिला गडी बाद झालाय तो 7 धावांवर. आता उर्वरित जे 29 धावा करायच्या आहेत त्या कशा प्रकारे पिनल करतोय तो. चौकार आणि षटकार ठोकण्यात माहीर आहे तो. तशा प्रकारची खेळी करतो की संयमी खेळी करतो. पुन्हा एकदा सज्ज होत आहे तो राहुल. नक्कीच या विकेटने त्याचा आत्मविश्वास जो दुणावला आहे तो आत्मविश्वास आणखी आपल्या पुढच्या चेंडूवर कसा टाकतोय तो. आणि हा मात्र चेंडू जातोय तो पॉईंटच्या दिशेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे. लाजवाब क्रिकेट आपल्याला बघायला मिळत आहे ते या बारी बारी या समाजाच्या या कला क्रीडा महोत्सवात 2025 मध्ये. थँक्यू. सन्माननीय नंदलालजी कृष्ण बारी साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचे आम्ही आपल्या क्रीडा महोत्सवामध्ये करतोय. वेलकम बारी साहेब, आपलं हार्दिक स्वागत. इसमें अगली गेंद सामने पीनल. इस बार प्रेजेंस ऑफ माइंड हल्के हाथों से खेला है सिंगल के लिए. 1 से स्कोर आगे बढ़ेगा. कहते हैं ना कि ऑल डैट गिल्टर इज नॉट गोल्ड. चमकने वाली हर चीज सोना नहीं होती. उस हिसाब से हर एक गेंद के ऊपर बड़ा शॉट नहीं आएगा. सिंगल सिंगल ये आवश्यक है. इसी को क्रिकेट का बेसिक भी कहा जाता है और क्रिकेट की लाइफलाइन भी कही जाती है. होय ते जरुरी असते कारण संयम, चिकाटी आणि एकाग्रता ही महत्वाची असते या क्रिकेटच्या सामन्यात. और कहते हैं ना संयम क्या है, एक युद्ध है जो अपने ही विरुद्ध है. वक्त गूंगा नहीं बस मौन है. वक्त आने पे पता चलेगा किसका कौन है. तुम्हारे पास है उसकी कदर करना, क्योंकि आसमान के पास खुद की जमीन भी नहीं है. बराबर. तो जो आपके पास समय है उसका अगर कदर करेंगे तो आप आगे बढ़ेंगे. फिलहाल 8 रन स्कोर कार्ड पर. अभी भी जरूरत है यहाँ पर 24 गेंदे पास है आपके और 28 रन बनाने हैं. एक बड़ा बैटल गेंदबाजी में परिवर्तन बुलाया गया अपने टीम के बेहतरीन गेंदबाज को. कौन है बॉलर में? झील आए हैं. झील को बुलाए समय गेंदबाजी के लिए 24 में 28 चाहिए. मैच नजरों के सामने है सर जी. जरूरी एकदम खरोखरच. लेकिन कभी कभी नजरों के सामने होने वाली चीज नजरों से ओझल भी होती है. इसे तो जिंदगी कहते हैं. बॉटम हैंडर का यूज करना चाहते थे गेंद की. शॉर्ट थर्ड मैन में अच्छी फील्डिंग कर नहीं पाए और गेंद जहां पर सिंगल थी वहां पर डबल आ चुके हैं. 2 से स्कोर ये 3 हमें बताते हुए कि 10 पे पहुंचा है. जबरदस्त मैच. एक बड़ा मुकाबला बीच मैदान में खेला जा रहा है. पीनल के सामने झील खड़े हैं. लाजवाब डॉट बॉल, अच्छी गेंद.
कहते हैं जीवन में आपके दो इंसानों का साथ देना आवश्यक है। कृष्ण जो बिना लड़े आपको जीत दिला दे और दूसरा कर्ण जो हार सामने हो लेकिन साथ ना छोड़े। बाउंड्री लाइन के नजदीक जितने भी दर्शक खड़े आप थोड़ा सा पीछे खड़ा हो जाए। इस बार पॉइंट में व्हाट अ कैच। कैचेस इन मैचेस कहते हैं और क्या गजब की कैच है। पिनल आउट। एक चांगला असा बॅट्समन, एक अप्रतिम कॅच आपण पाहिलं की एकदम खोलवर गेला होता तो कॅच आणि त्याने व्यवस्थित टायमिंग जो म्हणतो कॅच घेण्याचा तो टायमिंग अचूक साधला आणि पिनल ह्याना इथे बाद करण्यात यश मिळवलेलं आहे ते दांडी संघाने। चला न्यू बॅट्समन एस दीपू बारी वेलकम सर, आपला हार्दिक हार्दिक स्वागत। दीपू सरांचं आगमन झालंय। न्यू मॅन थोडस स्पीडअप करा, थोडस रूल्स फॉलो करायचा। 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बल्लेबाज जो आउट हो चुके वो बाहर आने से पहले आपको अंदर जाना है। न्यू मैन सन्माननीय आदरणीय स्वप्नजी बारी साहेबांचं शुभ आगमन। स्वप्नजी किशोर बारी साहेबांचं शुभ आगमन झालंय। आमचे मोठे आर्थिक दाते आपल्याला बघायला मिळत आहेत। दानशूर असं व्यक्तिमत्व, त्यांचं शुभ आगमन आमच्या मुख्य मंचावरती झालेलं आहे। बीच अगली गेंद इस बार लॉफ्ट किया गेंद को लॉन्ग ऑन में कैच में तब्दील। एक और बड़ा विकेट। येस दरम्यान सन्माननीय स्वप्नेजी किशोर बारी साहेबांचं शुभ सन्मान रुपेजी बारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय। दानशूर दाते सन्माननीय स्वप्नेजी किशोर बारी साहेबांचं या ठिकाणी मायेचं पुष्पगुच्छ देऊन आपण करतो वेलकम। आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून स्वीट्स बॉक्स रुपेजी बारी साहेबांच्या शुभ हस्ते स्वप्नेजी किशोर बारी साहेब आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला देत आहेत। वेलकम सर, हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं खूप खूप हार्दिक स्वागत। आमचे दानशूर दाते या स्पर्धेला आणि जय सरांच्या माध्यमातून आपण बघतायत ची इम्पॉर्टंट पेन ज्यांनी आम्हाला दिलंय ती त्यांना मन कोड भेट देतोय। घोलवडच्या संघाला थोडस विनंती आहे, त्यांनी थोडस आपलं जे बॉक्स तयार केलं त्या बॉक्स मध्ये उभं राहायचं। प्लीज उभं राहायचं, थोडस सहकार्य करायचं जरा विनंती आहे तुम्हा आपल्याला सर्वांना। जे जे प्रेक्षक किंवा खेळाडू तिथे आहेत त्यांना धन्यवाद। तर त्या दरम्यान तिसरं विकेट इथे तिसरा गडी बाद झालेला आहे आणि सुंदर असा यॉर्कर टप्प्याचा चेंडू हळूच ढकललेला आहे। तो मिडविचच्या दिशेने लॉंगचा क्षेत्रक्षेत्री जातोय, चेंडू अडवतोय आणि एक धाव मिळते ते अश्विन यांना। आणि त्या दरम्यान यशस्वी असं दुसरं षटक संघाकडनं समाप्त होतंय ते झेल यांचं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 11 धावा झाल्यात। पाणी घेऊन जा जरा पाणी। 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 11 धावा म्हणजे 36 धावांच्या आवाला सामोरे जाताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 11। पहिला गडी बाद झाला 7 धावांवर, दुसरा गडी बाद झाला 10 धावांवर, तिसराही गडी बाद झाला होता तो 10 धावांवर आणि आता मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर जय जलाराम घोलवड ब संघ 11 धावांवर खेळतोय। अजूनही विजयाकरता हव्यात त्या 3 षटकात 18 चेंडू आणि 25 धावा म्हणजे प्रति षटकामागे 8 धावांची गती। ही 8 धावांची गती राखणं काही अशक्य नाही आहे, पण कठीण करू शकते
ते दांडी विमल संघाचे गोलंदाज अजित भाऊ. या आज आपल्याला सर्वात या संपूर्ण टुर्नामेंट्समध्ये क्रीडा महोत्सवामध्ये क्रिकेटच्या सामन्यांमध्ये सर्वात जास्त षटकार आणि सर्वात जास्त चौकार जो कोणी मारेल त्यांच्यासाठी आकर्षक चषक JSG बारी यांच्याकडनं आपल्याला लाभलेले आहेत. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या. नक्कीच महत्त्वाचं असते प्रोत्साहन देणं प्रत्येक खेळाडूला आणि ते जे काम आपले मान्यवर आणि दानशूर व्यक्ती करतात त्यांचं कौतुक कौतुक कौतुक. त्या दरम्यान आता तिसरं षटक मार्गस्थ होत आहे आणि पुढचं समालोचन हिंदीमध्ये करतील म्हणजे अजित दादा. न्यूमैन राहुल इस पिच अगली गेंद इस बार बैट को ब्रश करते हुए गेंद जाते हुए शॉट थर्ड मैन में सिंगल का हिसाब 1 से स्कोर आगे बढ़ेगा और स्कोर इस समय पहुंचता हुआ 12-12. टारगेट सेट किया गया है यहाँ पर 36 का यानी कि 24 रनों की आवश्यकता आने वाली 17 गेंदों में. बहुत ही बढ़िया मैच. 17 गेंदें शेष है, 24 की दरकार है. मैच अब सवाल पूछने शुरू कर रहा है कि भाई जीतेगा कौन. और जब सवाल आपके मन में उठते हो, दिल में उठते हो, तो जवाब यही होगा कि भाई अच्छा खेलेगा वो मैच को जीतेगा. ऑलराऊंड परफॉर्मन्स ज्या संघाचा होईल खेळाडूंचा होईल तो संघ विजयी होईल ह्यात काय वादच नाही. कारण मी विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही उत्तर म्हणजे दिलं नाही की कुठला संघ अंतिम 2 संघ खेळतील. ते महत्त्वाचं असतं. कधी कधी कसं असतं आपण जेव्हा कॉमेंट्रीची टीम आपण करत असतो तेव्हा आपण पाहत असतो की संघामध्ये कुठला अष्टपैलू खेळाडू आहे कुठला नाही आहे. त्या संघाने चांगला असा भरणा असतो अष्टपैलू खेळाडू संघाचा आणि तोच संघ पुढे जातोय. तशीच कामगिरी आता हे करतायत ते दांडी विमल आणि घोलवड संघ. आणि जर आपण उत्तर दिलं तर नकळतपणे का होईना पण जे दुसरे संघ असतात त्यांचा मोरल थोडासा डाऊन होण्याचे चान्सेस सुद्धा असतात. त्यासाठी ते क्लिअर करणं थोडंसं कठीण असतं. सुंदर शॉट सिलेक्शन. टायमिंग खूप चांगलं आहे. गॅप शॉटला गेला. डॅट्स अ ब्युटी. डॅट्स अ ब्युटी. 4 रन. ओके ब्रिजेशच्या बॅटमॅनला मिळालेला हा लॉंगॉनच्या दिशेने सुंदर असा चौकार. चांगल्या 16 धावा त्या झालेल्या संघाच्या और स्कोर इस समय 16 पर पहुंचा है. बहुत ही बढ़िया शॉट. टाइमिंग के सहारे खेला गया शॉट. इरादे अपने बुलंद करने वाला शॉट है. बल्लेबाज ब्रिजेश क्या गजब की शॉट सिलेक्शन है. यहाँ पर एक तेज तर्रार गेंदबाज राहुल के सामने अपने हाथ खोलने का जब भी मौका दिया है ब्रिजेश ने हाथ खोले. 16 रन ऑन स्कोर कार्ड. इस बीच अगली गेंद 36 का टारगेट यानी कि यहां से 20 रन की आवश्यकता है. इस ओवर की अगली गेंद लेके और नंबर तीसरा और तीसरी गेंद सामने ब्रिजेश. इस बार ऑन साइड में जाके गेंद को पुल करना चाहते थे. सिंगल जरूर मिलेगा. 1 से सैटिस्फाइड होंगे. 17 रन ऑन स्कोर कार्ड. 19 की दरकार. आने वाली गेंदें आपके पास है. 15 बॉल 19. 15 में 19 है. मैच दोहरा के दहलीज के ऊपर आगाज दे रहा है. आशा और उम्मीदों की लड़ाई को और ज्यादा इंटरटेनमेंट की दिशा में ले जा रहा है और यही सबसे बेहतरीन मजा है क्रिकेट का. क्रीडा महोत्सव 2025 बारीवाड़ा स्पोर्ट्स क्लब चिंचनी अखिल भारतीय बारी-बारिया समाज के टेनिस क्रिकेट टूर्नामेंट. मिस टाइम शॉट और आउट. इस समय अब नए बल्लेबाज जाएंगे मिस्टर विनय बारी. विनय बारी बीच मैदान में जाएंगे. 14 गेंदे हैं. 19 की दरकार. क्या लग रहा है सर? कुछ आप बोल नहीं सकते. जसं दांडी संघाच्या गोलंदाजाने एक चांगली गोलंदाजी केली होती आणि 4 गडी त्याने बाद केले होते जल्पेश यांनी. तशाच प्रकारे कामगिरी जर दांडी विमल संघाकडनं झाली तर नक्कीच घोलवड संघाला हे थोडंसं कठीणचं होईल. पण अशक्य प्राय असं काही नसतं ह्या क्रिकेटच्या खेळात. बिनभरोशाचा खेळ हा शेवटच्या चेंडूपर्यंत एक चांगली अशी संयमी खेळी करणे गरजेचं असतं. थोडासा हा शॉट जो होता तो ऑस्टमच्या बाहेर होता चेंडू आणि तो मारण्याचा प्रयत्न होता. परंतु आपण म्हणतो की ही जी सिमेंटची पिच आहे त्याच्यात थोडीशी उसळी मिळाली आणि त्या उसळीचा फायदा इथे राहुल ह्याला झाला आणि त्याने
अश्विन ह्यांना झेलबाद करण्यात त्यांनी यश मिळवलं. पुन्हा एकदा अश्विन, आता मात्र विनय ह्यांना. बघूया हा चेंडू बघा. हा चेंडू जास्त तसा काय उसळी नाही मिळाली, परंतु हा कट करण्याचा प्रयत्न होता. कारण आल्या आल्या कट करण्याचा प्रयत्न हा होता विनय यांचा. कारण तशीच जरुरी पण आहे संघाकरता. त्या जरुरीच्या हिशोबाने तो इथे फलंदाजी करताना दिसतोय. परंतु थोडासा 1-2 बॉल सेट झाला नंतर हाणामार केली तर एक संघासाठी चांगलं असतं. पण तशा प्रकारचा विनय हा दाखवत नाही तो आपला संयम. आणि हा मात्र चेंडू बॅटच्या टप्प्यात आलेला आहे आणि स्क्वेअर लेगला षटकार, उत्तुंग असा षटकार. 6 धावाने संघाच्या धावसंख्येत भर झालेले आहे ते 23. गजब की शॉट के लिए और 6 रन और डीजे की एक छोटी सी धुन डिमांड है. थैंक यू. चलेंगे मैच की तरफ. अब रन्स बनाने हैं. 12 गेंदे 13 रन्स की जरूरत. क्या मैच चल रहा है सर जी, जबरदस्त मैच. विनय की आक्रामकता, 6 रन्स, क्या हुक खेला है, लाजवाब. विनय यहाँ पर दिल जीतने वाली पारी खेल रहे हैं. और अक्सर कहते हैं ना कि दिल जीतने का मकसद रखो दोस्तों. दुनिया जीत के तो सिकंदर भी खाली हाथ गया था. नक्कीच नक्कीच. कारण आपण म्हणतो जो जीता वही सिकंदर रहता है. तर बघूया आता इथे सिकंदर कुठला संघ होतोय तो. दांडी विमल संघ की जय जलाराम घोलवड संघ. एक चांगलं असं कमबॅक घेतलेलं आहे शेवटच्या चेंडूवर ते जलाराम घोलवड संघाने या षटकारानिशी. थोडासा आत्मविश्वास नक्कीच विनय आणि ब्रिजेश यांच्यामध्ये दुनावला असेल. तो आत्मविश्वास जो दुनावलेला आहे त्या संयमी खेळणे अजून 12 चेंडू आणि 15 धावांची जरुरी आहे. म्हणजे हळू पहिले 2-3 चेंडू जर एकेरी दुहेरी धावा घेतल्या आणि नंतरच्या चेंडूवर जर हाणामारी केली तर नक्कीच त्यांचा संघ विजयी होऊ शकतो. किंवा चांगली गोलंदाजी करून चांगलं क्षेत्ररक्षण झेल घेऊन दांडी विमल संघही विजयी होऊ शकतो. तर बघूया इथे चेंडू जिंकतो की चेंडू फळी जिंकते ती. 12 में 13 की दरकार है. बड़ी मैच होगी. 6 में 5 नहीं बने, 12 में 13 क्या बनेंगे भी सवाल अब मन में घर कर रहे हैं. गेंदबाजी के लिए श्रेय को बुलाया है. क्या मैच में इस मैच को टफ करने का श्रेय लेंगे. इस बार हल्के हाथों से खेला है. बैक टू द बॉलर, डॉट बॉल. अब 11 में 13 और ये मैच काफी बड़ा रोचक होगा इस नो डाउट. कहते ना सर कि समय कई जख्म देता है, इसीलिए तो घड़ी में फूल नहीं काटे होते हैं. और कांटों में से ही गुलाब खिलते हैं. तो देखना है इस बीच अगली गेंद. इस बार पुल किया गेंद को, लॉन्ग ऑन में प्रोटेक्शन रखा है. 1 से सेटिस्फाइड होंगे. अब 10 में चाहिए 12. 10-12 क्या लग रहा है. नहीं, जीतेंगे जीतेंगे सब लोग जीतेंगे और जीतने वाला रहेगा अखिल भारतीय बारी समाज. जरूर अखिल भारतीय बारी बारिया समाज ही जीतेगा. लेकिन इस मैच में जो रोमांच है, एंटरटेनमेंट है, टॉप क्लास क्रूशल मैच, दिल की धड़कनें बढ़ाने वाला मैच है. विनय इस ओवर की तीसरी गेंद लेके श्रेय. इस बार जरूर लॉफ्ट करना चाहते थे. सिंगल चुराने का प्रयास. ओ माय गॉड, एक ही मिलेगा. 9 में अब 11 की जरूरत. एक चांगला प्रयत्न होता आपला फॉलो थ्रू मध्ये धावचित घेण्याचा. परंतु जेव्हा आपण फॉलो थ्रू मध्ये जाते तेवढा आपला बॅलन्स अनबॅलन्स होतो आणि त्याचा थोडासा इथे फायदा झालेला तो घोलवड संघाला. एकच धाव इथे मिळते. बघूया पुन्हा आता ब्रिजेश जो एक चौकारानिशी 7 धावांवर खेळतोय आणि विनय जो ही एक षटकारांशी 7 धावांवर खेळतोय. आपल्या संघाला हळूहळू विजय पथावर नेत आहेत. संघाच्या धावा झाल्या त्या 25. अजूनही 11 धावांची जरुरी ती विजया करता. पुन्हा एकदा इस बार लॉफ्ट करना चाहते थे. अलोंग द कारपेट गई है. मिड विकेट में सिंगल मिलेगा. एक आता जाएगा तभी भी मैच टेंशन में होगी. सिंगल के सारे स्कोर आगे बढ़ा है 26. यानी कि रन चाहिए यहां से 10 और गेंदे आपके पास 8 गेंदे 10 रन. फासला अगर देखेंगे तो 2 का है. बड़ा फासला नहीं है लेकिन बड़ा बनते हुए देर नहीं लगता है. अगर विकेट जाए तो बड़ा बन जाएगा. इस बीच विनय
बहुत ही बढ़िया इनफील्ड के ऊपर से क्या गैप ढूंढिए भाई, ये विनय है। जय जलाराम गोलवट टीम की रीढ़ की हड्डी माने जाते, डिसे एक धुन, छोटी सी धुन। थैंक यू थैंक यू। अब 6 रन, 7 बॉल और 6 रन। जबरदस्त मैच, क्या गजब की मैच चल रही है, आखिरी ओवर तक मैच आ रही है। अगली गेंद विनय के लिए, श्रेय अपनी कोटे की आखिरी गेंद तैयार। इस बार पुल किया गेंद को, जाएगी मिड विकेट रीजन में, सिंगल। अगले मैच वाला ड्रामा आ चुका है भाई, 6 में 5। अगली मैच सबके नजरों के सामने होगी। अब क्या वही पिक्चर दिखेगा या फिर इसमें अलग टर्न होगा? जैसे विनय फलंदाजी करतोय त्या दृष्टिकोनातलं पाहिलं तर घोलवड संघाकडे जास्त चान्सेस आहेत जिंकण्याकरता, कारण आपण पाहिलं की तो कुठलाही चेंडू हा आपण आता बॅटवर येतोय की नाही येतोय हा बघण्याच्या प्रयत्नात तो मारतोच, हाणामारी करतो आणि त्या हाणामारीत त्याला चौकार आणि षटकार मिळालेले आहेत. तर बघूया आता कुठला हुकमी असा गोलंदाज, जसा जल्पेश हा दांडी संघाचा हुकमी असा गोलंदाज आला होता, तर आता दांडी विमलचा कुठला हुकमी गोलंदाज येतोय ज्याच्यावर नक्कीच जे दडपण असेल त्या दडपणाला तो कसा सामोरे जातोय. कारण फलंदाज असतात ते बॅट कशी फिरवतात, बॅटची कड लागते, इथे ते धावा होतात. अगर विनय को इस मैच में सबसे एक्सपीरियंस खिलाड़ी वही है, अनुभव जिनके पास है। अगर कहा जाए जब ये जितने भी युवा खेल रहे हैं उनको सिखाने वाले ज़्यादा से ज़्यादा शॉट ऑफ विनय ही है, यानी कि उनके गुरु अब बीच मैदान में है और 6 में 5 की दरकार है। तो 90% देख सकते हैं, 10% चांसेस दांडी के है, वो 10% चांसेस 90 में कैसे कन्वर्ट करते हैं वो अगले 6 गेंदों में आपको दिखाई देगा। ये अखिल भारतीय बारी बारिया समाज के मैच में, और उसका श्रेय जाता है चिंचनी गांव शाखा को। हिरेन आए हैं 6 में 5। हिरेन मैदान के अंदर आ चुके हैं, सामने विनय है जो बढ़िया लय में बैटिंग कर रही है। 6 में 5, खामोशियां छाई हुई नजर आ रही है। वाइड बॉल, अब 4 की दरकार शेष है। 6 गेंदे 4 रन। कि कहते हैं ना, ख्वाहिश नहीं मुझे मशहूर होने की, आप मुझे जानते हो उतना ही काफी है। अच्छे ने अच्छा और बुरे ने बुरा जाना मुझे, जिसकी जितनी जरूरत उतना ही पहचाना मुझे। ये जिंदगी तेरा फलसफा भी बड़ा अजीब है, शामें कट्टी नहीं और साल गुजरते जा रहे हैं। अजीब होती है जिंदगी की दौड़ भी। थैंक यू न्यूमैन। 4 की जरूरत है, गेंदे शेष है मी 5। अजित भाऊ, मी सांगतच होतो की जो चेंडू जो हाणामारी करत होता विनय, ज्या पद्धतीने तो जे 5-6 बॉल खेळला त्या 5-6 बॉलात त्यांनी असेच हाणामारी केली, परंतु हा जर चेंडू आपल्याला माहिती आहे की बॉल टू बॉल रन आहेत, जर कट करून किंवा संयमीने थोडासा खेळ केला असता तर नक्कीच इथे थोडीशी आपली विकेट जी गमावलेली आहे ती विकेट त्यांनी गमावली नसती. जो विनय त्याच्याकडे नावात होता पण त्यांनी विनय इथे दाखवला नाही आपल्या खेळीमध्ये, आणि आपला थोडा संघ अडचणीत आणल्यासारखा थोडासा आहे. तर बघूया आता उर्वरित 4 चेंडूमध्ये 4 धावांची जी जरुरी आहे, 5 मध्ये 4, 5 मध्ये 4 धावांची जी जरुरी आहे. सन्युमान विनय गेल्यानंतर आरव आलाय. 5 में 4 की जरूरत है. तो अब एक रन करके कर सकते हैं, लेकिन चौकार और षटकार ठोकायच्या नादात इथे विनय यांनी आपली बहुमूल्य असे विकेट गमावली असं मला वाटतं. कारण आता बघूया या विकेटने नक्कीच एक आत्मविश्वास हिरेनमध्ये दुणावला असेल. दोन्ही त्यांनी चेंडू जे टाकले होते थोडेसे आखूट टप्प्याचे टाकले होते. त्याने पाहिलं की विनय हा थोडासा हाणामारी करतोय, म्हणजे बॅटवर देण्यात काय अर्थ नाही, थोडासा शॉर्ट लेन टाकलेला आहे. तर आपल्याला काय वाटतं अजित भाऊ, कशा प्रकारची अजून गोलंदाजी व्हायला पाहिजे, यॉर्कर टप्पा की आखूट टप्प्याचा चेंडू? 5 ची 4 ची गरज है. आणि गोलंदाजी ट्रैक पर हम देख रहे हिरेन, आरव आ चुके नए बल्लेबाज.
4 की आवश्यकता। और यहां पर बढ़िया शॉट, 1 रन जरूर, 4 में 3 चाहिए। सन्माननीय आदरणीय आशिषजी चिमन बारी साहेब मसोली गावाला बिलॉंग करणारे अनमोल असं व्यक्तिमत्व, आम्ही विनंती करतोय आपल्याला आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा। 4 में 3 की दरकार है। जबरदस्त मैच, चर्चाओं का मैच रहा है। इसके बाद में भी और एक तगड़ा बैटल होगा। अगर अंपायर के मन में कोई दुविधा है आपके मन में अगर, तो जरूर आप रेफर कर सकते हो थर्ड अंपायर के लिए, जो हमने पहले अनाउंसमेंट करके रखा है। 4 में 3 की दरकार। ऑन फील्ड अंपायर के मन में कोई दुविधा है, कुछ सवाल है, आप रेफर कर सकते हो थर्ड अंपायर के लिए। और वही यहाँ पर चेक करेंगे कि आखिर में क्या हुआ है बीच मैदान में। 4 में 3 की दरकार है। अब ब्रिजेश ऑन स्ट्राइक। 4 में 3 चाहिए। गेंदबाज हीरेन गेंदबाजी की जिम्मेदारी संभालते हुए, इस बार अलॉन्ग द कारपेट सिंगल जरूर खेला गया है। और अब 3 में 2 रन। क्या लग रहा है सर? सर्वच प्रेशर मध्ये आहेत, दडपणामध्ये खाली आहेत. मी म्हटलंच होतं शेवटच्या चेंडूपर्यंत काही सांगू शकत नाहीये. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. जर अजून या 2 चेंडू 3 चेंडू सो 3 में 2 की जरूरत है। जर पंचांना तसा काही डाऊट असेल तर ते थर्ड अंपायरचं घेतील ना डिसिजन. सर आपण एक समाजाचं नेतृत्व करतोय आणि समाजाकरता आपण खेळतोय. इथे सर्वच आपले बांधव एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. थोडंसं स्पोर्ट्समॅनशिप ही दाखवणं अत्यंत गरजेचं असतं. समजू शकतं काही शैल्या ज्या असतात गोलंदाजीच्या ते थोडंसं 3 में 2 की जरूरत, अगर स्कोर लेवल हो जाते तो बॉल आउट। देखने अब आ रहा हो, अभी भी मौका बहुत सारा है। और इस बार कलाई के सारे गेंद को खेल दिया है। 1 रन मुकम्मल होगी। और रेफर किया थर्ड अंपायर के लिए। चेक करना है आपको। स्कोर लेवल झालेला आहे. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. आणि कृपया कोणी येऊ नका इकडे. पंच जो निर्णय देईल ते अंतिम राहील. पंच जे निर्णय देईल ते अंतिम राहील. कोणी वरती येऊ नका. पंच न्यूट्रल आहे. आपण ऑफिशियल अंपायर च्या ठिकाणी इन्व्हाइट कोणी बोलू नका. पंच निर्णय देईल तो. पंचला कळते, पंच निर्णय देईल. पंचला नाही बरोबर सर. ओके ओके ओके. पंच निर्णय देईल. चला बाजूला ना. कोणी बोलू नका. न्यूट्रल पंच आहे इकडे आपल्याकडे. ते निर्णय देतील. त्यांनी रिप्लाय बघितलेली आहे आणि तो आता निर्णय देईल. नक्कीच, कारण अशा मोठ्या स्पर्धेत पंचांची भूमिका करणं जे आहे ते अनुभव त्यांच्या गाठीशी भरपूर गाठीशी आहे. जे मंगेश वजे जे इथे पंचांची भूमिका करतायत, सॉरी मंगेश तामोरे, एक लाजबाब असे पंच आहेत. ते ज्या स्पर्धा चिंचणीमध्ये खेळवल्या जातात त्या स्पर्धेचा त्यांचा अनुभव ज्यांची भरपूर गाठीशी आहे
त्यामुळे एक चांगला असं निर्णय इथे देण्यात आलेला आहे. त्यांनी स्पोर्ट्समॅनशिप दोन्ही संघांनी दाखवायची आहे. आता 2 चेंडू आणि 1 धावांची जरुरी विजयाकरता. चला भरपूर वेळ गेलाय. फील्ड अरेंज करना है, सेट करना है जल्द से जल्द. 2 में 1 की जरूरत, 2 में 1 रनों की आवश्यकता. त्या दरम्यान खेळायला सुरुवात करायची. आता 2 चेंडू आणि 1 धावांची जरुरी. ह्यानंतरचा सामना आहे अजित भाऊ. याच्यानंतर श्री चाचर माता प्रसन्न चिंचणी आणि केवळेश्वर तडियाळी हे एक मोठं बॅटल आहे. याच्यानंतर एक 2 रणसंग्राम, शंखनाद, सर्व काय आपण म्हणू शकता. काटेकी लढत. नक्कीच नक्कीच, कारण घरच्या मैदानावर खेळताना थोडंसं दडपण असतं आणि त्या दडपणाला बघूया कशा प्रकारे सामोरं जात आहे चाचर माता संघ या तडियाळी संघाविरुद्ध. कारण एक चांगला असा नावाजलेलं नाव आहे या बारी बारी या समाजामध्ये. चिंचणी, तडियाळा अशी नावं इथे नावाजलेली आहेत आणि दोन्ही संघ एकमेकाशी झुंजतील ते पुढच्या फेरीसाठी. त्या दरम्यान आता सामन्याला सुरुवात करायची आहे. दांडी संघाने आणि गेम पुढे घ्यायचा लवकरात लवकर, कारण आज अंतिम दिवस आहे. अंपायर्स गेम थोड़ा सा स्पीड अप करना. 2 गेंदों में 1 रन की जरूरत. स्कोर अगर लेवल रहेगा तो बॉल आउट. यानी अब स्कोर लेवल हो चुका है. ये 3 स्कोर लेवल हो चुका है. 2 में 1 की जरूरत है. मैच को स्टार्ट करना है जल्द से जल्द. आता 2 चेंडू आणि 1 धावांची जरुरी. बघूया सर्वच क्षेत्ररक्षक अगदी 30 या अशामध्येच फक्त एकच लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जो आहे तो थोडासा डीपला आहे. बघूया आता हिरेन कशा प्रकारचा मारा करतोय. शॉर्ट लेनअप, यॉर्कर टप्पा का स्पिन मारा. बघूया ब्रिजेश. आणि त्या दरम्यान हा चेंडू जातोय तो मिडविकेट चौकार. आणि दोन्ही संघाचं कौतुक. थँक्यू. मध्ये कोणी जाऊ नका, मध्ये कोणी जाऊ नका.